राम राम मंडळी। आषाढ सरून श्रावणधारा कोसळू लागल्या की डोंगरातल्या रानवाटांवर, शेताच्या बांधांवर, महारानांवर निसर्गात आपोआप उगतात, त्या म्हणजे रानभाज्या। तर नमस्कार मित्रांनो, मी किरण साबळे आणि आज आपण आलो आहोत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आयोजित आदिवासी रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवाला भेट देण्यासाठी। आता या रानभाज्या आरोग्यवर्धक असल्या तरी त्यांचं अस्तित्व मात्र दुर्मिळ होत चाललंय। या रानभाज्या खाण्याची, घरी घेऊन जाण्याची, रानभाज्यांची वैशिष्ट्य, गुणधर्म व त्यांचे आरोग्यदायी उपयोग शहरी लोकांना नैसर्गिक आणि पौष्टिक रानभाज्यांची ओळख करून देण्यासाठी असे महोत्सव आयोजित केले जातात। नागरिकांना रानभाज्यांची माहिती मिळावी आणि त्या रानभाज्या त्यांच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहन येथे नक्कीच मिळते। म्हणून आज घोडेगाव येथे एक दुर्मिळ संधी उपलब्ध करून दिली होती। यामध्ये रानभाज्यांची ओळख, त्यांच्या रेसिपीज आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आस्वाद आम्हाला घेता आला। रानभाजी महोत्सवात सहभागी झाल्याने आयुष्यातील एक दिवस समृद्ध नक्कीच होतो हे येथे आल्यावर कळले। ते म्हणतात ना, रानभाज्या खाऊया आणि आपली संस्कृती जपण्याबरोबरच आपले आरोग्य सुद्धा समृद्ध करूया। त्यामुळे रानभाज्या आपल्या आहारात समाविष्ट करा आणि आरोग्य जपा। धन्यवाद मित्रांनो।